महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये ज्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्या 4थ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. पुरंदर हवेली तालुक्यामध्ये आपण विविध विषयावर, मग ते शेतीचे प्रश्न असोत, राजकारणातले प्रश्न असोत, व्यापाराचे प्रश्न असोत, बाजाराचे प्रश्न असोत, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण उठवत आला. त्याच्यावर काय काय कार्यवाही होते आणि मी स्वतःही माझ्या नोकरीच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेला हा 4था स्तंभ एखादा विषय हातात घेतो त्यावेळेला त्याच्यात निश्चितपणे सरकार, मग ते कुठल्याही पक्षाचं असतं, सरकार ही एक परमनंट बाब आहे. त्यातली माणसं बदलतात, पक्ष बदलतात, पण सरकार ही परमनंट संस्था असते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं दबाव असतो. तो अर्थात लोकांचा असतो, परंतु त्याच्यानंतर प्रेसचाही खूप मोठ्या प्रमाणात दबाव असतो. आणि तसेच एक लोकहिताच्या प्रश्नासाठी मी मुद्दाम आपल्याला आज बोलवलेला आहे. गेल्या 7 मेला लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर निकालही लागला. त्या विषयात मी जाणार नाही, परंतु ज्या दिवशी निवडणूक होती 7 मे 2024ला, त्या दिवशी राजकीय पक्षाचा एक सक्रिय सदस्य या नात्यानं मी पुरंदरमधल्या काही बूथवरती गेलो आणि एक ती आमची पद्धत असते की पुष्कराच्या भागात फिरतो. मी समजा पश्चिम भागात फिरलो आणि हवेलीची जबाबदारी दिली असल्यामुळं हवेली तालुक्यात गेलो. हवेली तालुक्यात गेल्यावर भेकराई नावाचं उपनगर आहे. पुरसुंगी हे मूळ गाव आहे, महसुली गाव पुरसुंगीचे. भेकराईचा जन्म गेल्या 20 वर्षातलाच आहे, मूळचं गाव पुरसुंगीतच आहे. पण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड व्होटर पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन हे भेकराईमध्ये आहे. आणि भेकराई करायचं, उरुळी करायचं, उंडरीपर्यंत करायचं. पण भेकराईत थांबलो असता बरेचशा कार्यकर्ते एकदम आले की साहेब आमची नावच नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नसणे हा आपला खऱ्या अर्थाने आजचा प्रमुख विषय आहे. आणि त्याच्यामध्ये थोडे तिडके नव्हे तर पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये 2019ला जेन्युइनली नाव असणाऱ्या 18,633 मतदारांची नावं वगळली गेली 2024ला. मी स्वतःच या प्रक्रियेत अनेक वर्ष काम केल्यामुळं 100-200 नावं वगळणं जाणं नजर चुकीनं, ज्याला आपण कायद्यात शब्द बी मी इथे आणलेला आहे, तो कायदा ज्याच्या खाली वोटरचं रजिस्ट्रेशन किंवा मतदारांची नोंदणी होते. इनॲडव्हर्टंटली असं होणं हे 200-300 नावांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं. आणि त्याच्यात ज्याला आपण म्हणतो तुम्ही किती परफेक्ट प्रयत्न केला महसूल यंत्रणे किंवा निवडणूक यंत्रणेने, तरी 100-200 नावं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतात, ही गोष्ट खरी आहे. पण 18,233 ही संख्या खचितच गंभीर बाब आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही आता पाहिलेले परवा की एक लोकसभेचा उमेदवार केवळ 48 मतांनी मुंबईमध्ये हारलेला आहे. मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या विषयात मला नाही जायचं, पण ज्या नागरिकांचे, अगदी तुमचं स्वतःचं घ्या, अमोल बनकर यांचं नाव 2019च्या यादीमध्ये होतं आणि 2024च्या यादीमधून आपोआप गायब झालं आहे. त्यांच्या मिसेसचं राहिलं आहे, मुलाचं राहिलं आहे, असे उदाहरणं आहेत. आता ही बाब इनॲडव्हर्टंटली झाली असं मुळीच म्हणता येणार नाही. आणि हा जो आपला एकंदरीतच निवडणुकीचा कार्यक्रम चालतो किंवा ज्या नियमावली चालतो त्याला तुमच्याकडे देतो मी कॉपी. ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 हा मूळचा कायदा आहे. हा जेवढ्या काही यंत्रणा आपल्या निवडणूक म्हणून काम करत असतात त्या कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत काम करत असतात. पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी क्लिअर करतो की ह्या यंत्रणेचे राज्यस्तरावर प्रमुख चीफ इलेक्टोरल ऑफिसर किंवा मुख्य निर्वाचन अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी हे असतात. बऱ्याच वेळेला तालुक्यातल्या किंवा गावाकडच्या लोकांचा किंवा असा समज असतो की ते काही राज्य निवडणूक आयोग वगैरे आहे. राज्य निवडणूक आयोगाचा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका याच्याशी काडी मात्र संबंध नाही.
ह्या दोन्ही निवडणुका डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, याला ECI आपण म्हणतो, भारताचा निर्वाचन आयोग, नंतर राज्यस्तरावरती जिल्हाधिकारी यांचं पदनाम ह्या कायद्याखाली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असं आहे. प्रांताधिकाऱ्यांचं नाव इलेक्टर्स रजिस्ट्रेशन ERO म्हणतात त्यांना, इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर, आणि तहसीलदारांचं नाव असिस्टंट इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे. तर ही यंत्रणा हे काम करत असते. आणि ह्या यंत्रणेचं काम काय आहे की एखादी व्यक्ती 18 वर्षाची झाल्यावर त्याचं नाव इन्क्लूड करणं, एखादी व्यक्ती मयत झाली तर चुकून ते नाव बरेच वर्ष राहतं, त्याच्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे की वेळीच काय प्रत्येक ठिकाणचा तहसीलदार, ज्याला BLO म्हणतो आपण, बूथ लेवल ऑफिसर, हे सरकारच्या वतीने जवळपास 2 बूथला 1 बूथला 250-350 लोक नेमलेले आहेत. हे त्यांचं काम असतं. तरीसुद्धा इनॲडव्हर्टंटली चुकीने एखाद्या मयत व्यक्तीचं नाव 2-2, 3-3, 4-4 वर्ष कंटिन्यू होतं. पण म्हणाल तर त्याचा गैरफायदाही कोणी घेऊ शकतं, पण त्याच्यामुळं फारसा परिणाम होत नाही. पण एखाद्या मतदारसंघातली, विधानसभा मतदारसंघातली, जिथे सर्वसाधारणपणे 4 लाख मतदारसंख्या असते सर्वसाधारणपणे, किंवा आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला 3.5 ते 4.25, मग त्याला 2-3 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये थोडा फरक कमी जास्त असतो, कारण भौगोलिक बाँड्री, घाटाची बाँड्री, डोंगराची बाँड्री, तालुक्याची बाँड्री, हमरस्त्याची बाँड्री, असं करत असताना कुठे 10-20,000 जास्त असतात, कुठे 20,000 कमी असू शकतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही नावं का वगळली गेली हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि मग याच्यासाठी त्या दिवशी ज्या वेळेला हा प्रकार नजरेस आला, भेकराईनगरमध्ये फुरसुंगीला, बाकी ठिकाणी आला, जे कार्यकर्ते प्रमुख, अगदी शंकरनाना हरपळे शिवसेनेचे तसे संस्थापक आहेत त्या भागातले, नंतर संजय हरपळे हे सक्रिय सभासद आहेत एका पक्षाचे, त्यांची स्वतःचीच नावं नव्हती. अशा अनेक कार्यकर्ते असणाऱ्यांची नव्हती, त्यांच्या घरातले नव्हते, घरातले मिसेस आहेत तर मिस्टरांचे नाही, असं हे 18,233 नावं आपल्या मतदारसंघातून गायब झालेली म्हणजे वगळली गेलेली. आता वगळली गेली याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे यंत्रणेपैकी. एवढ्या लोकांना, एक तर त्यावेळेला भयंकर उन्हाळा होता, त्या सगळ्या लोकांना मतदान केंद्रावर यावं लागलं, मतदान केंद्रावरून मतदार यादीत नाव नाही म्हणून परत जावं लागलं. असे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की जो माणूस भेकराईनगरला राहतोय त्याचं नाव फुरसुंगीच्या पूर्व भागातल्या, म्हणजे तरवडी वगैरे त्या भागात गेलेलं, किंवा तरवडीत राहतोय त्याचं नाव फुरसुंगीत इकडं मोठ्या प्रमाणावर आलेलं, असे मोठ्या चुका झालेल्या आहेत. हे सगळं निवडणूक यंत्रणेने याची जबाबदारी घ्यावी. माझं याच्यातून सांगणं असं की कायदा असं म्हणतो, याची एक कॉपी तुम्हाला सगळ्यांना मिळून मी देतो लागल्यास, की याच्या रूल 21 प्रमाणे जर असं मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर ते यंत्रणेची चूक ही यंत्रणेने मान्य केलंच पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाने फॉर्म नंबर 6 म्हणतात किंवा ऑनलाईन भरता येतं आपल्याला नाव वगैरे, त्याची प्रक्रिया बराच, मी त्यात वेळ तुमचा घेत नाही, कारण आता ऑनलाईनही करता येतं, किंवा नमुना नंबर 6 म्हणतो किंवा फॉर्म नंबर 6 प्रत्येकाने भरावा, ओळखीचा पुरावा द्यावा. मतदार म्हणून तुमचं नाव कुठे यावं याला एकमेव क्रायटेरिया कायद्यात दिलेला आहे, तुम्ही कुठले रहिवासी आहात. म्हणजे तुमचं नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स हे तुमच्या मतदार यादीत नाव येण्याचं पहिलं क्वालिफिकेशन आहे. अर्थात बाकीचे क्वालिफिकेशन बाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो माणूस 18 वर्षाचा असावा वगैरे, हा भाग झाला. आणि नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स याला घरच असावं असं काही नाही. मुंबईमध्ये पदपथावर राहणाऱ्या, अगदी पाईपमध्ये राहणारे लोक आहेत जाताना, ते पाण्याचे मोठे पाईप मोकळे जर कामाविना पडले असतील तर तिथे महिने ते काम होत नाही, ते लोक तिथे राहतात, त्यांची सुद्धा करा. अशी मी मुंबईला स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं आहे, आणि त्यावेळेला तर TN शेषन साहेबांसारखे अत्यंत कडक माणूस निवडणूक आयोगाचे प्रमुख होते. मग असं असताना ही 18,000 नावं जी गायब झाली, ती यंत्रणेने एक त्याची जबाबदारी स्वीकारावी. आणि कायद्यात तरतूद आहे की जर इनॲडव्हर्टंटली झाली असेल तर त्यांनी स्वतः घरोघरी हे BLOs पाठवावेत. मी ही तुमच्यासमोर कॉपी ठेवतो आहे, कारण हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर नाना हे प्रत्येक गावचं सिंगल नाव अलॉंग विथ त्याचं ज्याला आपण म्हणतो ना इलेक्शन आयडेंटिटी कार्ड नंबर, हे करण्यामध्ये माझे 15 दिवस रात्र गेले.
म्हणजे माझं रेग्युलर काम संपल्यावर बसावं लागायचं, तेव्हा ही 18,633 नावं शोधता आली आणि कॉन्फिडेंटली बोलता आलं. कारण ही नावं 2019च्या यादीत दिसत आहेत आणि 2024च्या यादीतून त्यांनी कुठेही अर्ज केल्याची मी खात्री केली 2-3 गावावरून. जर तुम्ही अर्ज केला असेल की माझं नाही, माझं नाव इथून खडकवासल्यात टाका काय माझून शिरूर मतदारसंघात टाका, असं काही कोणाचा अर्ज नाही आहे वगैरे वगैरे, तर हे एकतर जाणून बुजून यंत्रणेने केलं आहे का ते तपासावं लागेल, त्यांना त्याची जबाबदारी स्वीकारावं लागेल. आणि या सगळ्या ठिकाणी माझं यंत्रणेला मी आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री चोकलिंगम आहेत, त्यांनाही पत्र आणि प्रत दिलेली आहे की मला हे महिनाभरामध्ये योगायोगानं इलेक्शन आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केला आणि तुम्ही काल परवा छापलंय सुद्धा आहे. हे तुमच्याचपैकी कुठल्या तरी वर्तमानपत्रात आलेलं आहे. 25 तारखेपासून, अर्थात हा अभ्यास मी गेले 20-1 दिवसापासून करतो आहे की आपली एक्झॅक्ट काढायची ती संपूर्णच मतदारसंघाची काढायची, तर ती एवढी मोठ्या प्रमाणावर नावं आहेत. योगायोगानं निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. याद्वारे मी एकतर 2 गोष्टी आपल्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत मुख्य राज्याचे, त्यांच्याशी काल फोनवर बोललो आहे, त्यांना रेग्युलर पत्र दिलं आहे, याची एक प्रत संपूर्णपणे त्यांना दिली. या सगळ्या याचं पत्र आणि प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनाही देणार आहेत, कारण ते मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांचा प्राथमिक जॉब आहे मतदार नोंदणी अधिकारी. त्यांच्या हाताखाली मग प्रत्येक गावाला एक BLO वगैरे आहे. कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास न देता हे सगळी नावं पुन्हा त्यांनी इनॲडव्हर्टंटली ह्या रूल 21मध्ये इन्क्लूड करण्याचे त्यांना अधिकार आहेत. घरोघरी माणूस पाठवा, तो माणूस तिथं राहतो याची खात्री करावी. पुन्हा एकदा खात्री, म्हणजे खात्री करण्याची गरज नाही, तो होताच तिकडे, ती एकदा खात्री करावी. फार तर हरकत नाही, आपल्याला वेळ आहे 3 आठवड्याचा. निवडणूक आयोगाने जवळपास 1 महिन्याचा हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. हे सगळी नावं रिस्टोअर करावीत आणि याच्या व्यतिरिक्त नवीन लावायचे, तो समजा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. ते नवीन जे कोणी 18 वर्षाचे झाले असतील, यापूर्वी नाव दुसऱ्या मतदारसंघात होतं, तिथून इकडं आलेत, कुणी मुंबईला नोकरी करतं, ते पुन्हा रिटायरमेंटनंतर इकडे येतात, इकडे स्थायिक होतात, तो रुटीन कर्तव्याचा भाग आहे. मात्र ही 18,000 नावं पुरंदर हवेली मतदारसंघातली मोठ्या प्रमाणावर आहेत. अगदी यांच्या परिंच्यासारखे, फुरसुंगीसारखे मोठ्या गावामध्ये तर हजार 1200 नावं आहेत फुरसुंगीमध्ये की जी इनॲडव्हर्टंटली डिलीट झालेली आहेत. आता सासवडमध्ये मोठ्या प्रमाणावर नावं आहेत डिलीट झाल्याची. लोक आले उन्हामध्ये, इकडनं तिकडं जा, तुम्ही तिकडं जा. सासवडमध्ये तरी निदान त्यांना मतदान केंद्र किंवा आपलं बूथ कुठं टेबल टाकलेलं ते माहीत होतं. भेकराईचे लोक भेकराईमध्ये ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, नंतर सांगितलं की फुरसुंगी गावात जावा आणि फुरसुंगी गावात नाव दिसतंय त्यांचं, कारण मोबाईलवर आम्ही ॲप दिले होते सगळ्यांना, तर दिसत होतं नाव काहींचं, पण ते भलत्याच ठिकाणी. हा दुसरा पार्ट. पण वगळलेली 18,633 नावं, याच्याबाबत शासनाने कोणीही केलं काम, कोणाची चूक आहे, जाणून बुजून केलं का, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही सगळी नावं प्रशासनाने, त्यांच्याकडे भरपूर यंत्रणा आहे, म्हणजे जवळपास 2 बूथला 1 माणूस, आणि काही गावात तर 3-3 बूथ आहे, तिथं एका गावासाठी 2-2 माणसं आहेत. आणि 18,000ला जर या 200नी डिवाईड केलं तर साधारणपणे 100 नावाचं किंवा 100 घरी जाण्याचा प्रश्न येतो. 100 घरी जाणं किंवा 60-70 घरी जाणं हे 8-10 दिवसाचं काम आहे. त्यांचं नेहमीची रुटीन कर्तव्य सांभाळून हे काम त्यांना करावंच लागेल. आणि 18,233 नावं मी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना हे पत्र दिलं आहे, ह्या पुस्तकाची प्रत दिली. आणि हीच आता, आज शनिवार रविवार आहे, उद्या सुट्टी आहे, परवा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे, त्यांनाही पोचवतो आहे. परंतु ह्या गंभीर चुकीचं शासन कोणाला तरी झालंच पाहिजे. कारण ह्या सगळ्या 18,633 लोकांना मी म्हणेल याच्यापैकी आपलं पर्सेंटेज समजा 54% लोक आले होते, पण त्याच अर्थाने याच्यातले 54% लोक आले असते, तेवढ्या लोकांना मतदानापासून या यंत्रणेने वंचित ठेवलं आहे. ही गंभीर बाब आहे. आणि दुसरी की आता त्यांना सांगणं की तुम्ही तुमची प्रक्रिया करा आणि नाव नोंद करून घ्या, ही एक प्रकारे शिक्षाच देण्यासारखं आहे. आणि कायद्यात तरतूद आहे. हे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल, याच्यामध्ये मी त्याला हायलाईटही करून आणलेलं आहे. रूल 21 अगदी तुम्ही कोट करा हा, की त्यांना अधिकार आहे की त्यांनी स्वतःहून नावं सगळी रिस्टोर करावी त्या ठिकाणी, त्या मतदान केंद्रात, त्या गावच्या, आणि सिरियली त्याच्या घर नंबर वगैरे जो असेल तो.
हाच एक महत्त्वाचा प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी मांडायचा होता आणि तो तुमच्या माध्यमातून आपल्याला तडीच न्यावा लागेल, कारण हा 18,633 म्हणजे थोडी थोडकी लोकसंख्या नव्हती. अधिकाऱ्यांना याची विनंती केलेली आहे, त्यांना पत्र दिलं आहे, यादी दिली आहे. आता हेच आज शनिवार रविवार आहे, आपलं इकडं असतं. आज आमच्या पक्षाची मीटिंग होती सकाळी. उद्याचा रविवारच्या सुट्टीचा दिवस आहे. ही तीनही पुस्तक ह्या तीनही अधिकाऱ्यांना पत्र माझ्याकडे तयार आहेत. ह्या पत्रासकट ह्याच्यात काय काय असं का झालं आहे, एक तर त्याची कारणं मला कळवा, म्हणजे आम्हाला कळवा, जनतेला कळायला पाहिजे कशामुळं झालं. आणि हे तुम्ही त्या लोकांनी फॉर्म भरण्याची आणि त्यांनी तसदी घेण्याची वाट न पाहता स्वतः तुमची माणसं जाऊ दे, तुम्ही नेमलेली ती बी यादी आहे आपल्याकडं. कोणत्या गावाला कोण बूथ लेवल ऑफिसर आहे की ज्याचं हे काम आहे घरोघरी जाण्याचं, आणि ज्यांना फार येत नाहीत ऑबळेजी, त्यांना काय एकाला सरासरी 70-80 नावं व्हेरीफाय करायचे सरासरी. कदाचित तुम्हाला 100 करावं लागली, तुम्हाला 40च करावे लागतील. तो भाग निराळा. एखाद्या गावात जास्त असतील त्यांना जास्त बूथवरती फिरावं लागेल. 15 दिवस जेव्हा आपण अभ्यास केला, 15 दिवसाच्या अभ्यासात जी नावं 18,000 लागली, त्यात नक्की कोण निवडणूक आयोगावर नक्की तथ्य काय आरोप निवडणूक आयोगावरती कशामुळे? नाही, माझं निवडणूक आयोग ह्या प्रक्रियेत डायरेक्टली येत नाही. ही जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी ते अगदी तहसीलदार आणि त्यांची यंत्रणा संपूर्ण, हे त्यांचं काम आहे. निवडणूक आयोग हे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स 1960 याच्यामध्ये निवडणूक आयोगावर कोणती ड्युटी दिलेली नाही आहे. ही ड्युटी दिलेली आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर, मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि सहकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसीलदार, यांची ड्युटी प्रामुख्यानं. ही नावं सगळी वगैरे ती सर्व लोकांना लोकसभेच्या मतदानापासून वंचितच राहिलं, वंचित राहिलेत नाही. याच्यातलं कोणीही तुम्ही तुमच्या गावचं नाव सांगा. आणि मी परवा हे करत असताना आमची मीटिंग पवार साहेबांनी जिल्हा लेवलला घेतली होती, तिथंही हे मांडलं. ती ओव्हरऑल आढावा बैठक होती. तर त्याच्यातलं 1-2 गावांचं, माझ्या शेजारी बाबूसाहेब माहूरकर बसले होते, साहेबांना यायला थोडा वेळ होता म्हणून आम्ही ही यादी त्यांना दाखवली की माहूरमधली ही नावं एवढी वगळली गेली. तुम्ही सांगा की ह्याच्यातले तुम्ही ओळखतोय म्हणजे मी ह्याच्यातले 80% ओळखतो, यांची नावं नव्हती हे मला माहिती, कारण मी बूथवरच होतो. सर्वाधिक कोणत्या गावचा आकडा जास्त आहे? आता आम्हाला हे मोजावं लागेल. मग ते कसं आहे, सर्वाधिक फुरसुंगी सासवड आहे. जेवढं मोठं गाव तेवढी संख्या जास्त. नाही, आता ह्याच्यात कसं होईल की ते नावं वगैरे ह्याच्यात तुम्ही अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यात कोणाचा राजकीय हस्तक्षेप, म्हणजे काही ठराविक आपण जी गावं म्हणतो की जी फेवरमध्ये तुम्हाला वाटतं की आमच्या फेवरमधली गावं आहे आणि अशाच गावांच्यात मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार झालाय, असं काही जाणवलं का तुम्हाला की त्या? नाही, गाव वाईज मी स्टडी केला आहे, पण प्रश्न असा निर्माण होतो योगेशजी याच्यामध्ये की योगेश कामठे हे अमुक एका विचारसरणीचे असं म्हणणं चुकीचं ठरेल. आणि मी कधी कोणावरही अभ्यास केल्याविना किंवा काही खात्री असल्याशिवाय आरोप करत नाही. असा आरोप करणं की अमुक एक मतदार अमक्या विचारसरणीचा आहे असं कन्क्लुजन कोणालाही काढता येणार नाही. पण मला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं नाव, त्याचं व्होटर नंबर याच्या सकट डिटेल्स मिळाली, त्याचं नाव नाही. मी मतदारांचं नाही म्हणत. राजकीय हस्तक्षेप असं वाटतो की कुठल्या एखाद्या पक्षाच्या लिडरनी ह्याच्यात हे करून असं केलंय, असं समजा तुमचं दिवे गाव आहे, आपण उदाहरणार्थ की तुम्हाला मानणारी मतदार त्या ठिकाणी आहे की तो भविष्यात आपल्या विरोधातच जाऊ शकतो, मग असं कुठं काही जाणवतंय का, दिसतंय का तुम्हाला याच्यात? असं एक प्रशासन जर म्हणतो ना आपण, प्रशासनाच्या पण काही त्यांना पर्सनल इंटरेस्ट त्यांच्यावर काय असण्याचा प्रश्न येत नाही, त्यांच्यावर कुठे दबाव आणून हे केलंय का काय, असं तुम्हाला म्हणायचं का? माझा तसा कोणावरही आरोप नाही किंवा तसं म्हणणं चुकीचं ठरेल. पण एक गोष्ट खरी आहे की एखाद्या तालुक्यामधली 18,623 नावं वगळली जाणं ही लहानसहान संख्या नाही की जी आपण अननोटिस जाऊ द्यावी. एक जागृत नागरिक म्हणून ह्या प्रश्न कोणी उचलू नये, त्यांनी स्वतःहून ती पुन्हा इन्क्लूड करू नये, ही त्यांचं काम आहे. आता ती कोणी राजकीय हस्तक्षेपाने केली असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल किंवा कोणावर तसा आरोप करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. तसं नाही साहेब, तुम्ही अधिकारी म्हणून त्या जबाबदारीतून गेलेला आहात. हो. तुम्हाला माहिती आहे तक्रार केल्याशिवाय कार्यवाही होत नाही.
मारामारी झाली तरी पोलीस तक्रार केल्याशिवाय पोलीस कारवाई करतात. पण निवडणूक आयोगाला याला असा काही इंटरेस्ट की 18,000 नावं कमी करायची त्याला काही नाही. तसं जर घेतलं नाही प्राण घेतलं नाही शिक्षक घेतले दुसऱ्या तक्रारदार कोण नाही. मी तुम्हाला पूर्व संभाजी बरोबर आहे. विजय शिवतारेंनी पाठिंबाची काळात तक्रार केली होती, तो विषय वेगळा होता. त्यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने पुरंदर हवेली किंवा ती पोलूस मतदारसंघाची नाव छाननी केली. ऍक्च्युली काहीतरी 2-3 हजार नावं फक्त ते कुठे आली फारशी नव्हती. परंतु त्या काळामध्ये पुढची नावं कमी केली, ती नावं प्रत्येक वेळी लावली गेली नाहीत. तुम्ही थेट आरोप करा ना, तुम्ही घुसखोर नाही असं आहे. मी तुम्हाला संभाजी स्पष्टपणे सांगितलं की हे मी सुरू का केलं, म्हणजे हे तरी का सुरू केलं. ॲक्च्युली मतदान केंद्रावर हे जाणवलं आणि ते पत्र दुसऱ्याच दिवशी लिहिलं मी 9 मेला कलेक्टरांना. आणि त्याचा हा फक्त एक मुद्दा नाही. हे सुहास दिवसे यांना तिथून फोनवर बोललो बेकराईतून आणि 5 मुद्दे घेतले त्यात. पुरंदर हवेली मतदारसंघातील लोकसभेचे मतदार वापरले मतदार यात असंख्य चुका, मतदार केंद्रातील नावे जेथे राहतो त्याऐवजी दुसऱ्या मतदान केंद्रात समाविष्ट झाले. 11 पासून आतापर्यंत मयत असणाऱ्यांची नावं डिलीट झालेली नाही. एका गावातील मतदार यादीतील नावे दुसऱ्या गावाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली. आता बेकराईचे फुरसुंगी गेले, फुरसुंगीचे वडकीत आले, असंही झालंय. 18 वर्षाचं वगैरे ते ठीक आहे, त्यांच्याकडून राहून गेलंय, त्यांचं काम होतं, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन BLOनी केलेली नाही. आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नावं वगळली गेली. कारण माझ्याकडे तक्रार केली ती सर्वच पक्ष लोक होते त्याच्यामध्ये. तक्रार म्हणजे मी काही तक्रार ऐकायला गेलो नव्हतो, मी मतदान केंद्रांच्या भेटीला गेलतो. कसं आहे आता याच्याची नावं आपण आता साधारण मला इलेक्शनची प्रक्रिया माहिती आहे, त्यानुसार कुठलंही नाव कमी करताना आपण त्याचा काहीतरी फॉर्म असतो, तो फॉर्म भरून दिलेला असेल. मग प्रशासनाने जर असा कुठलाही फॉर्म न भरता ही नावं जर कमी झाली असतील किंवा दुसरीकडे गेली असेल ही प्रशासनाची चूक आहे. आणि ही जर तुम्ही त्यांच्या निदर्शनात जर आणून दिली असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं कागदपत्र न घेता त्यांनी पूर्ववत करायलाच पाहिजे ना. तुम्ही करता बदलताना विचार केला का? बदलताना त्याचा नियम असा आहे की व्हेरिफिकेशन करावं स्थानिक गावात. ते बोललो ना मी आधी सगळ्यांशी की कुठल्याही माणसाचं नाव कमी करायचं असेल तर त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय करता येत नाही. तुम्ही जे म्हणता त्याला ते निवडणूक आयोगाचे ह्याच्यामध्ये ते दिलेले आहेत फॉर्म्स आहेत. हे फॉर्म असतात वेगवेगळे. समजा तुमचं नाव 18 वर्षाचे झाले म्हणून मुलाचं इन्क्लूड करायचं, त्याला 6 नंबर फॉर्म भरावा लागतो. तुमच्या नावात चूक झालेली आहे, वडिलांचं नाव वेगळं आलं आहे, तुमचं वेगळं, त्याला ते वेगवेगळे 5-7 3-4 प्रकारचे फॉर्म आहे. किंवा तुम्ही दिव्यावरून सासवडला राहायला आला किंवा सासवडून जेजुरीला राहायला गेला, पत्त्यात बदल झाला म्हणून त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म आहे. मेनली इन्क्लुजनसाठी डिलिशनसाठी एखाद्या माणसाचं करायचं, त्यांच्या जर कोणी तक्रार केली तर दोघाही तक्रारदाराला आणि ज्याचं नाव डिलीट करण्याचं प्रपोज करण्यात आलंय तर दोघांचंही म्हणणं ऐकल्याशिवाय त्यांना करता येत नाही. जर अशी तक्रार दाखल नसेल आणि जर प्रशासन 18,000 नावं कमी केली असेल तुम्ही कोर्टात जाणार घेऊ शकतो. हो, समजा हे नाही केलं तर जावंच लागेल. त्यांना निदर्शनाला आणून देतोय, पत्रात म्हटलंय मी, कोर्ट केलेलं आहे रूल. आणि शिवाय त्यांना तरतूद आहे, ह्या कायद्यातच तरतूद आहे की इनॲडव्हर्टंटली जी डिलीट झालेली आहेत. आणि त्याचा रूलही मी सांगितला, 21 रूल म्हणा किंवा 21 सेक्शन म्हणा, रूल नंबर 21 प्रमाणे अशी जी नावं डिलीट झाले ते त्यांनी स्वतःहून इन्क्लूड करावे. त्याला इयर म्हणजे कलर हे करून मार्किंग करून तुम्हाला मी ते दाखवलं, त्याची एक कॉपी देतो तुम्हाला. हा एक योगायोग आहे. परवाच, आज किती तारीख आहे, तात्काळ करावे त्यांना 1 महिनाभर मिळालंय. 25, आज 29 आहे, म्हणजे 3 दिवसापूर्वीच ते सुरू झालंय. अर्थात हे आम्ही इलेक्शन झाले तेव्हापासूनच शोधत होतो की फक्त फुरसुंगीचाच का अभ्यास करायचा. मग जर आपण माणूस कॉम्प्युटरवर आपल्या बसवतोच आहे तर 19चा सगळा रोल हे 24च्या सगळ्या रोलची तौलनिकदृष्ट्या कम्पेअर करावा आणि त्याच्यात ही 18,000 नावं मिळाली. आणि ती पहिल्यांदा जे राज्याचे प्रमुख आहेत त्याचे त्यांना निदर्शनाला आणलं, त्यांना ती प्रत मिळाली, फोनवर बोलणं झालं, त्यांनी ताबडतोब सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे. तर आंदोलनाची ते म्हटले तशी वेळ येणार नाही, एकदा हे त्यांना त्यांच्या नजरेला आणून द्यावं. सोमवारी त्यांना हे पुस्तकही देतोय, पत्रही देतोय आणि ही सगळी नावं रिस्टोअर करावेत विदाऊट एनी ट्रबल टू दोज सिटिझन्स. किंवा त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारे फॉर्म भरा, तुम्ही ऑनलाईन या, 6 नंबर भरा, तुम्ही आहेत ना तुमची यंत्रणा 250.
250 लोक आहे आपल्याकडे BLO. आता ह्याच्यात तुम्ही जे 18,000 नावं घेतली, आता हा तुम्ही अभ्यास केला, तुमच्या माहितीनुसार 18,000 नावं आली, पण याच्यात अशी पण काही नावं असू शकतात की जी कदाचित तुमच्या निदर्शनास आली नसतील, असं पण काही आकडा असू शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही लोकांना अपील करणार आहे किंवा तुम्ही काय याच्यात कोणाचं जर झालं असेल अशी लोक काही त्यांनाही मी अपील करू इच्छितो की याच्यातून काही राहिलं असेल एखाद दुसरं. आता दुसरं याच्यात 1-2% नावं मयत मतदाराची असण्याची शक्यता डावलता येत नाही. ते 19 नंतर समजा मयत झाली किंवा त्याच्यापूर्वी झाले होते पण डिलीट झाले नव्हते, अशी काही नावं मिळतील आपल्याला. आणि ज्यांना नव्यानं टाकायचे 18 वर्ष झाले म्हणून, किंवा पत्ता बदललाय की शिरूरमधून किंवा भोरमधून लग्न होऊन मुलगी इकडे सासवड तालुक्यात किंवा पुरंदर तालुक्यात आलं, तिथे इन्क्लूड होणं गरजेचं आहे. तिथं नाव असेल तर तिथं डिलीट करावं लागतं, इथं वगळावं लागतं. अशा प्रकारचेही मी अपील करतो. ते मात्र आपल्याला करावं लागतं. एखादा मुलगा 18 वर्षात झाला, त्याला ऑनलाईन इथं बसल्या बसल्या करता येतं. जी प्रक्रिया होणार हां, माझं हे 18,000 बाबतचं 18,000मध्येच हां. समजा माझंच नाव आहे, माझंच नाव खळदच्या ऐवजी एकतपूरला गेलंय, हो. ते तुमच्या यादी तुमच्या निदर्शनास आलं नाही, हो. पण, मला पण ती तक्रार करायची. मग अशा लोकांना तुम्ही संधी देणार आहे का किंवा तुमच्यापर्यंत या त्यांनी अपील करा, म्हणजे त्यांचा सुद्धा विषय नाही, करावी लागेल. ते सुद्धा आपण करणार आहोत. त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर देऊन हां. सध्या त्यांना कार्यवाही सुरू करू दे. योगायोग असा आहे की त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत, 3 दिवसापूर्वी आलेल्या आहे. अर्थात हा एक्सरसाइज आपण 15-20 दिवसापूर्वी सुरू केला आणि अगोदर म्हटलं मग फुरसुंगीचं सुरू करू. नंतर लक्षात आलं की आणखी बऱ्याच ठिकाणी, म्हणून आम्ही हा योगेश पुढे संपूर्ण मतदारसंघाचा 410 मतदान केंद्राचा स्टडी सुरू केला. अर्थात त्याला गाव हे बेस धरून गेलो. समजा माझ्या गावात 7 बूथ आहे माझ्या पंचक्रोशीत, तर मग 7ही बूथचा केला. हिवऱ्यामध्ये 2 बूथ आहे, दोन्हीचाही केला. बोपगावमध्ये 3 बूथ आहे, तिन्हीचाही केला. आणि फुरसुंगी तर तुम्हाला बोलायला नको, तोही वेल्हा तालुकाच आहे. फुरसुंगीची मतदार लोकसंख्या संभाजी जवळपास वेल्हा तालुक्या एवढी येईल, कारण वेल्हा हा छोटा तालुका आहे. एकेकाळी तो ताई इकडे या. छोटा आता साहेबांनी जसं सांगितलं परीक्षेतला विषय मोठा हे डॉक्टर म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 32,000 नावं तालुक्यामध्ये कमी केली होती प्रशासनाने, म्हणजे कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये. त्यातलीच 8,000 नावं आहेत का त्या अतिरिक्त नावं कमी केली, ज्या नोटिसा काहींना पाठवल्या होत्या मध्यंतरी, त्याची सुनावणी घेतली होती नवीन तहसील कार्यालयामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त नाव आहेत का त्यातलीच 8,000 नावं आहेत? नाही अमोल, तुम्ही ते या तालुक्याच्या माजी आमदारांनी हे केला होता, विषय उचलला होता, त्याबाबत बोलताय का? नाही, तो विषय टोटली वेगळा आहे. तो विषय असा होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती बी यादी मी प्राप्त केलेली आहे, पण त्याच्यावर मी आज भाष्य करू इच्छित नाही, कारण त्याचा अभ्यास सुरू आहे. त्यांचा विषय असा होता, पलूस या मतदारसंघातली 31,000 नावं या तालुक्यात आलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की पुरंदर हवेलीमध्ये असणाऱ्याच गावासकट नंबर सकट इथलीच नावं वगळली गेलेली आहेत. त्या याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा होता की सांगली जिल्ह्यातल्या पलूस मतदारसंघातील ही 21 का 32,000, तो फिगर मला माहीत नाही, पण तुमच्या माध्यमातून मी बी वाचलेला होता, व्हॉट्सअपवर पाहिलेला होता, ती नावं या मतदारसंघात टाकण्यात आलेली आहे. त्या विषयाचा मी अभ्यास केलेला नाही अजून. तसं काय होतं, माझंही नाव घेतलं होतं, मलाही नोटीस आली की माझंही नाव पोलीस तालुक्यात दाखवलं. हां, त्याच्याशी याचा संबंध आहे ना? नाही, त्यांचं नावं 32,000 नावं आहेत ना, हां, त्याचे रिप्लेस नावं आम्हाला आमच्याकडनं फॉर्म भरून घेतलं, तुमचं ठेवायचं का? मी सांगितलं ठेवायचं. माझी 3 मतदार होती, 3घरची नावं राहिली. एकाचं आम्ही नोटीस दिलं नाही, त्याचं नाव वगळलं. हे 18,000 असू शकतं. नाही 18,000 ही, तशीच नावं कधी झाली. पण तो विषय वेगळा होता ना, पलूस आणि पुरंदर असं. तुमची तिकडे वर्ष इथं लागलं, आमची नावं घेतली. नाही, मग माझं तेच म्हणणं आहे, तुमचं आलं, तुम्ही वेळीच त्यांना सांगितलं, चांगली गोष्ट आहे. ही जी नावं आहेत तो विषय टोटली वेगळा आहे. त्यांनी ती यादी दिलेली, त्याची प्रिंटआउट दिलेली आहे की संजय आपल्याला सांगितलं, हां, त्यांचं नावच नाही. त्यांचं आहे ना नाव, त्यांचं बिलवडीमध्ये नाव होतं त्यांचं, मतदार यादीत नंबर सहित त्यांचं. करेक्ट, पण मी आज अगदी क्लिअरपणे सांगतो की ते 32,000 ही संख्या होती. ही 18,000 माझ्या गावासकट, तुमच्या गावासकट, हिवऱ्यासकट, सासवडसकट, माझ्याकडं नावासकट आहे. ही आपलीच असलेलीच नावं वगळली गेलेली आहेत.
हा आजचा विषय आहे. आणि तुम्ही जो किंवा त्यांनी जो विषय असा काढला होता की त्या तालुक्यातली नावं आपल्या मतदारसंघात आलेली आहे, मग असंही त्याची दुसरी बाजू होऊ शकते की इकडची काही तिकडे गेलेत का. पण त्या विषयाला अभ्यास करायचं म्हटलं तर संपूर्ण ती पलूस तालुक्याची यादी, आपल्या तालुक्याची यादी याचा अभ्यास करावा लागेल. त्या विषयात मी गेलेलो नाही. आज माझ्या पुढं निवडणुकीच्या दिवशी फिरल्यानंतर नागरिकांनी ज्या तक्रारी मांडल्या इथं बी झाल्यात की तुमच्याही समोर, तुम्ही त्या दिवशी फिरत असाल त्या दिवशी आलं की आमचं नाव नाही असं सांगणार आहे. म्हणून हा विषय मी प्राधान्याने घेतलं की इथलेच नागरिक आहेत, यांची नावं 1900 यादीत दिसतात आणि 2400 दिसत नाही. आणि आजकाल सॉफ्टवेअर थोडेसे चांगले निघालेत की दोन्ही याद्यापैकी फरक कोणते इथे आहेत नाव आणि 24मध्ये नाहीत ते. त्याच्यामुळे तरीसुद्धा 8-15 दिवस आमच्या टीमच्या याच्यामध्ये गेले. पण तो विषय वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल की ती नावं खरंच तिकडं आहेत का, आपली तिकडे गेलेत का आणि तिकडची इकडं आलेत का, हा वेगळ्या पद्धतीने म्हणून. आज मी एवढ्यासाठी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण त्या दोन्ही मतदारसंघांचा मिळून मी अभ्यास केला नाही. आपल्यापुरतंच सध्या लिमिटेड ठेवलेलं आहे पुरंदर हवेलीतले.